मी अनिल वानखडे. माझी मुलगी 4 वर्ष आधी ज्यावेळेला 12वीची एक्झाम दिल्यानंतर आमच्या डोक्यात सर्वसामान्यप्रमाणे एक प्रश्न उभा राहिला की हायर एज्युकेशनला मुलाला किंवा मुलीला कुठं पाठवायचं. तर आमचा पहिला प्रिफरन्स होता, तो होता मेडिकल. पण मेडिकलमध्ये काही कारणामुळे आम्हाला नाही मिळू शकली ॲडमिशन. परंतु भारतातल्या आणि किंवा भारताच्या आजूबाजूच्या राष्ट्रात ज्या काही फायनान्शियल ज्या गोष्टी होत्या त्या आमच्या आवाक्याच्या बाहेर होत्या किंवा सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर असतात. त्याच्यामुळे आम्ही जलालाबाद ही युनिव्हर्सिटी आम्हाला पाटील सरांकडून एक योग्य मार्गदर्शन मिळालं आणि त्यामुळे आम्ही 4 वर्ष आधी माझ्या मुलीला इथे ॲडमिशन घेतलं. 4 वर्षानंतर माझी मुलगी 2 वर्षानंतर माझी मुलगी इथे असताना इथला ॲटमॉस्फिअर, इथलं एज्युकेशन, इथलं कल्चर या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आमच्या लक्षात आणि आम्हाला समजल्या, त्यानंतर आम्ही सेकंड म्हणून आमच्या भाचीचं ॲडमिशन त्या जलालाबाद युनिव्हर्सिटीला घेतलं आणि आता आमच्या घरचे दोन्हीही मुली सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीने ते शिक्षण घेत आहे. जलालाबादला युनिव्हर्सिटीला येण्यासाठी ज्यावेळेला आमच्या डोक्यात विचार आला त्यावेळेला पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे विजा. ते विजा कसा मिळवायचा. तर आमची मुलं इथे शिकत असल्यामुळे यांनाही फारसं काही विजाबद्दल काही फारशी माहिती नाही किंवा विजा कुठल्या एम्बसीतून काढायचा, कसा काढायचा याची माहिती होती. परंतु आम्हाला विजा काढण्यासाठी जे आमचे कन्सल्टंट आहेत त्यांनी कुठलाही त्रास न होत होता विदिन 7 डेज आम्हाला सगळ्यात पहिला विजा मिळून दिला. विजा मिळाल्यानंतर मग आमचा येण्याचा जो मार्ग आहे तो सोयीस्कर झाला, सरळ झाला. तर दिनांक 10ला आम्ही महाराष्ट्रातून निघालो आणि 11 तारखेला सकाळी सकाळीपर्यंत आम्ही इथे जलालाबादला पोहोचलो. जलालाबादला पोहोचायच्या आधी जी बॉर्डर आहे ताश्कंदनंतरची, त्या बॉर्डरला घ्यायला सुद्धा आमचे जे मुलं आहेत किंवा आमच्या मुलांचे मित्र आहेत ते सगळे मिळून आम्हाला त्या बॉर्डरला घ्यायला आले होते आणि तिथून त्यांनी आम्हाला त्या युनिव्हर्सिटीला आणलं. युनिव्हर्सिटीला जलालाबादमध्ये आणल्यानंतर आम्हाला एका हॉटेलमध्ये आमचा राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर नेक्स्ट डे आमचा जो मेन उद्देश होता की इथे आल्यानंतर आम्ही काय काय पाहायला पाहिजे, आमचे मुलं कसे राहतात किंवा आमच्या इथले आपल्या भारतातले मुलं कसे राहतात हे प्रत्यक्षात पाहायचं होतं. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता 10 ते 11च्या दरम्यान कॉलेजला गेलो. कॉलेजला जे सरांनी अटेंड करून सुरुवातीला आम्हाला कॉलेजच्या प्रिमायसेसबद्दल, किचनबद्दल, स्पोर्ट्सच्या ग्राउंडबद्दल आणि हॉस्टेलबद्दल प्राथमिक माहिती दिली. आणि असं करत असताना आमचा एक जेवणाची वेळ साधारणतः 12-12:30 झाली होती. त्याच दरम्यान त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सरप्राईज जेवण घ्या की आम्ही जेवण कसं बनवतो तुमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तुमच्या मुलांसाठी. आम्ही त्या दिवशी जेवणसुद्धा घेतलं आणि जेवण घेतल्यानंतर त्यावेळेला आम्हाला असं जाणवलं प्रकर्षाने किंवा भारतातल्या सगळ्याच राज्यातून येणारे विद्यार्थी इथं असतात आणि त्या हेतूने किंवा त्या दृष्टीने इथला स्वयंपाक किंवा इथलं फूड तयार केलं जातं जे प्रत्येक स्टेटमधल्या मुलाला सूट होईल किंवा त्याला ती चव लागेल, त्याला पोटभर जेवता येईल या पद्धतीने जेवण बनवलं जातं. आणि त्यानंतर मग आम्ही जेवण झाल्यानंतर आम्ही परत प्रदीप सरांसोबत कॉलेजमध्ये गेलो. तिथे ऑलरेडी आमचे डीन सर आमची वाट पाहत होते. डीन सरांची भेट घेतल्यानंतर सरांनी आम्हाला साधारणतः 2 तासभर कॉलेजच्या प्रत्येक लॅबमध्ये, कॉलेजमधल्या प्रत्येक फॅकल्टीमध्ये सोबत घेऊन त्यांच्याकडे डेमो देऊन तिथल्या इक्विपमेंट तिथले जेवढे काही यांचे जे रूम्स आहेत सगळ्या रूम, कॉलेजचे लायब्ररी या सगळ्या दाखवून व्हाईस डीनकडे केलं किंवा व्हाईस डीन आमचे जे आहेत की ते विद्यार्थ्यांना इथून गेल्यानंतर जो भारतात त्याला पूर्वतयारी करावी लागते त्या तयारीसाठी त्या सरांकडे एक विशेष जबाबदारी दिली आहे की ते इथला विद्यार्थी हा पहिल्याच अटेम्प्टमध्ये ही एक्झाम क्रॅक झाला पाहिजे आणि त्याचं भविष्यासोबत या युनिव्हर्सिटीचं पण नाव केलं पाहिजे. म्हणून त्या सरांनी एक साधारणतः आम्हाला 1 तासभर या सगळ्या गोष्टीची बारकावी, या सगळ्या गोष्टीच्या आमच्या लक्षात आणून दिल्या की पालकाची जबाबदारी काय आणि आमची जबाबदारी काय, या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला समजावून सांगितल्या. कालचा दिवस खरंच आमच्यासाठी महत्त्वाचाच होता की आम्ही भारतात राहतो, आमची मुलं इथे कशी शिकतात, कशा पद्धतीने शिकतात, कसं जेवतात, प्रत्यक्ष पाहणं हे आमच्यासाठी कालचा एक चांगला अनुभव होता. आणि त्या अनुभवांच्यासाठी आम्ही इथे आलो होतो. बऱ्याच गोष्टी आम्हाला आमच्या विद्यार्थ्याच्या किंवा आमच्या फेवरच्या वाटल्या, पण एक गोष्ट कटाक्षानं जाणवली ती नमूद करू इच्छितो किंवा एक सजेशन म्हणून एक इच्छितो
की युनिव्हर्सिटीनी हे जे पालक वर्ग येते यांना यांच्या कॅम्पसच्या बाहेर न ठेवता एक काहीतरी व्हिजिट रूम त्यांनी इथं करायला पाहिजे आणि बाहेरून आलेला जो पालक वर्ग आहे तो कुठेही न जाता असं कॅम्पसमध्ये व्हिजिट रूममध्ये राहायला पाहिजे. एक अशी मी यांना सूचना कम विनंती करतो, यांनी ती मॅनेजमेंटकडे मांडावी. एकंदरीत कालचा दिवस खूपच चांगला होता आणि इथे आल्यामुळे आम्हाला समाधान झालं की आम्ही जो काही मुलांवरती आमचा जो आर्थिक खर्च करतो तो चांगल्या पद्धतीने होत आहे आणि मुलं त्याच्या माध्यमातून चांगलं शिक्षण घेत आहेत. धन्यवाद. ही व्हिडिओ क्लिप शूट करण्याचा मागचा उद्देश एकच आहे की मी इथे जलालाबाद युनिव्हर्सिटीला आल्यानंतर जो काही पर्सनल अनुभव घेतला, प्रत्यक्षात पाहणी केली, स्टाफची केली, डीनपर्यंत पोहोचलो, प्रिमायसेसमध्ये प्रिमायसेसच्या इंचार्जशी भेटलो आणि इथल्या प्रत्येक गोष्टीची मी बारकाव्याने मी डोळ्यांनी पाहिले आणि प्रत्येक विद्यार्थ्याशी जेवढ्या शक्य झालं त्या लोकांशी मी कॉन्टॅक्ट करता आला आणि त्या लोकांना ज्या लोकांना भारतातील काही इच्छुक लोक असतात जे व्हिडिओच्या माध्यमातून कुठल्या लोकांच्या संपर्कात दुसऱ्या देशात ॲडमिशन घेतात, त्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी असते नसते, अशा लोकांना एक सजेशन म्हणून किंवा एक माहिती म्हणून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो की जलालाबाद युनिव्हर्सिटीचा नक्कीच विचार करा.